नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची सुसाट एंट्री, तर भाजप शिंदेंना जबरदस्त धक्का. मुंबईमध्ये कोणाला मिळणार किती जागा, मुंबई महानगरपालिकेवर कोणाची येणार सत्ता, याचा आलेला हा सगळ्यात मोठा. मुंबईतील मराठी माणूस अखेर ठाकरेंच्या माढे. ठाकरेंना सोडणं अशक्य नसल्याचं मराठी माणसांनी म्हटलंय. 55% मुंबई मराठी माणूस उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना करणार मतदान. तर उत्तर भारतीयांनी देखील उद्धव ठाकरेंना दिलेली साथ. बघूया सविस्तर महत्त्वाचा सर्वे. कोणाला मिळतात किती जागा. मित्रांनो, सुरुवातीचा पक्ष आहे तो अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मधूनच भाषा करावी लागली, ती महायुतीमुळे. त्यामुळे मुंबईत महायुतीला मतदान मागणं आता अवघड होत गेलंय, कारण की आपलाच सोबत असणारा अजित पवारांचा पक्ष आपल्या विरोधात मतदान मागतोय. मात्र सत्तेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असून देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी मात्र याच मुद्द्याला हात घालत सध्या भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आणि ठाकरे बंधूंना हरवायचे आहे. मात्र इथे अवघड होऊन बसले आहे, कारण ते भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाची. कारण की त्यांच्याकडे असणारी उत्तर भारतीयांची सगळी मतं त्यांना न पडता आता काँग्रेसला पडतील, आणि याचा फटका सध्या थेट शिंदे यांना आणि भाजपला बसणार आहे. आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय. या सगळ्या घडामोडींवरून मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार मुंबईमध्ये, हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. मुंबईत काँग्रेसला मिळतायत एकूण 10 ते 12 जागा. ही भारतीय जनता पार्टीसाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पक्ष येतो आहे तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत लॉटरी लागताना दिसतीये. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढवणं हे भाजपचं स्वप्न होतं. आता त्या स्वप्नावर पाणी फिरतंय. इकडे मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आपला घरोबा केला आणि मुंबई महानगरपालिकेचे आपल्या पक्षाला देखील नवसंजीवनी दिली. मुंबईत त्यांनी सूत्र फिरवली. मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे बंधूंची युती झाली. काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये म्हणावं तेवढं यश मिळालं नव्हतं, परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या सोबत असल्यामुळे भाजपला जबर धक्का बसतोय एकीकडे, आणि शरद पवारांना मोठं यश मुंबईत मिळताना दिसू लागले. कारण की ठाकरे बंधूंच्या पॅनलबरोबरच शरद पवारांचे काही उमेदवार जवळ असल्याने याचा फायदा उद्धव ठाकरेंना सरळ होताना दिसतोय, आणि शरद पवारांना देखील याचा फायदा होताना दिसतोय. मुस्लिम मतदार देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे घेत आहेत. मग मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना मिळतायत 3 जागा. या देखील खूप मोलाची आणि महत्त्वाची असतील, कारण की जेव्हा सत्ता स्थापन करायची आहे तेव्हा या 3 जागा आज किंग मेकर म्हणून पुढे येऊ शकतात. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. शिवसेना माझी आहे, शिवसेना ठाकरेंची नाही असं म्हणत शिंदेंनी मुंबईचं रणांगण जिंकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आपण चालतो, माझी शिवसेना चालते, ते जाऊ शकत नाहीत. त्यानंतर पुढचा कक्ष येतोय मित्रांनो, ती म्हणजे भाजपा. भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईत मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र इकडे ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे यांचा संपूर्ण गेम हुकल्याने मुंबईत चित्र निर्माण झाले. ठाकरे बंधूंची युती ही यांना खूप महागात पडू लागलीय. 2 ठाकरे आणि इकडे शरद पवार यांची साथ असल्यामुळे इथे भाजपाला देखील जबर धक्का मुंबईत बसताना दिसतोय. उद्धव ठाकरे आणि मनसे मात्र मुंबईत चांगले यश मिळवताना दिसत आहेत. सत्ता कोणाच्या ताब्यात हा प्रश्न असतानाच भाजपाला मग मुंबईत मिळतायत फक्त 61 ते 66 जागा. हा भाजपाचा लाजिरवाणा मुंबईत पराभव म्हणावा लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे ठाकरे बंधू. अशी थेट लढाई मंडळीच्या रणांगणात सुरू असतानाच एकीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी बनवून मराठीचा मुद्दा हातात घेतला असतानाच मुंबईकर मात्र ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे सध्या उभे असल्याचं चित्र मुंबईतून जाणवतंय. मग मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाऊ देणार नाही असं मराठी मतदारांनी मुंबईत ठरवलं होतं. तर उत्तर भारतीय, दाक्षिणात्य मतदार देखील ठाकरे बंधूंच्या मागे अतिशय खंबीरपणे आपलं गुपित मतदान करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मोठे यश मिळू शकते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत चांगल्या जागा मिळू शकतात, हा सध्याचा सर्वे आहे. मुंबईमध्ये ठाकरेंना 72 ते 80 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. हा ठाकरेंचा प्लस पॉइंट असू शकतो. अशा परिस्थितीत जर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना जर जागा मिळाल्या तर